विविध भारती पुणे ठळक बातम्या. यंदाची अमरनाथ यात्रा जम्मू काश्मीर परिसरातून अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत सुरळीतपणे सुरू आहे. 52 दिवसांच्या या यात्रेचा येत्या 19 ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमा अर्थात राखी पौर्णिमेच्या दिवशी समारोप होणार आहे. आतापर्यंत 28,534 भाविकांनी अमरनाथच्या स्वयंभू शिवलिंगाचं दर्शन घेतलं आहे. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा आज पुण्यात मुक्काम आहे. या दोन्ही ठिकाणी पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या आहेत. त्यामुळे शहराच्या मध्यवस्तीला यात्रेचं स्वरूप आलं आहे. प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार रोखण्यासाठी या अधिवेशनात कायदा आणणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काही वेळापूर्वी विधानसभेत केली आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या चौथ्या दिवशी कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी विविध परीक्षांच्या पेपर फुटण्याच्या प्रकरणावरून विरोधकांनी हातात फलक घेऊन विधानभवनाच्या पायऱ्यांवर महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची आज जयंती आहे. आजचा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पुण्यातील सदर्न कमांडमधील अधिकारी लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग आपल्या 40 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर काल निवृत्त झाले. त्यांना समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. अजय कुमार सिंग यांनी कमांड युद्ध स्मारकाला भेट देऊन हुतात्मा जवानांना आदरांजली अर्पण केली. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातल्या 4ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही आवश्यक तो दमदार पाऊस झालेला नाही. मात्र सध्या या प्रकल्पात उपलब्ध असलेला सुमारे 3.7 टीएमसी पाणीसाठा पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत सहज पुरेल असा विश्वास जलसंपदा विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहराला पुरवल्या जाणाऱ्या पाण्यात सध्या कोणतीही कपात करण्यात आलेली नसल्याचं जलसंपदा विभागानं स्पष्ट केलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.